रामचंद्रांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा। नवीन नाशिक वंदे मातरम मित्रमंडळाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर चौक जुना सिडको या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे मंडळाच्या वतीने सन्मान सत्कार करण्यात आले। यावेळी परिसरातील महिलांनी रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसा वाचन करून परिसरातील वातावरण मंत्रमुग्ध केले। तसेच महाआरतीचा लाभ घेत उपस्थितांनी श्रीरामांच्या चरणी आपली श्रद्धा सुमने अर्पित केली। ध्यानुभावं धृतकरधनुष्यं भक्तपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाकारुण्यसीता मुखकमलमिलं लोचनं नीररामं। श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथून आलेली पावन श्रीराम मूर्तींचे पूजन व दर्शन करण्यात आले। या प्रसंगी प्रवक्ते श्री अजितदादा चव्हाण, अभिनेते किरण भालेराव, माजी नगरसेवक राकेश धुंदे, माजी नगरसेवक मुकेश शहाणे, स्नेहाताई कोकणे पाटील, रवी पाटील, प्रवीण मोरे, राजपूत सर, प्रवीण सोनवणे, उखा अण्णा चौधरी, पिंटू काळे, सौ मंजुषाताई दराडे, शीतलताई विसावे, सागर मोटकरी, वैभव बर्डे, हास्य क्लब अध्यक्षा भारतीताई चौधरी, योग शिक्षक बेदडे, सौ नेहरे, सौ कानाडे, मावशी, सौ माळोदे, विजय कपिले व सर्व योगा ग्रुप सदस्य उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमासाठी अक्षय जाधव, जीवन हांडे, भूषण साळी, करण उमप, अभिजित जाधव, दर्शन पवार, हर्षल हांडे, मोहित पगारे, विजय घोडके, सिद्धेश थोरात, रोहित जाधव, अक्षय बाविस्कर, यश ढाले, नरेंद्र पाबलकर, गणेश कुंभकर्ण, हर्षल शेवाळे व अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे आयोजन वंदे मातरम मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राहुलजी गणोरे यांनी केले। नाव घेतले सन्माननीय व्यासपीठ, आपण सगळे उपस्थित मंडळी, मी शाळेत असताना राणाप्रथम चौकामध्ये शाळेच्या शिकवणीसाठी आणि मी तेव्हा बसून राहुल भाऊ इथं काम करताना पाहतो। आज भरपूर कार्यक्रम आहेत, आणखी कार्यक्रमांना जायचं आहे। राहुल भाऊ वेगवेगळ्या विषयांवर नेहमीच बोलतो। आज एका महत्त्वाच्या विषयावर तुम्ही बोलणार आहे की रामाचा 14 वर्षांचा वनवास होता आणि तो काहीतरी इतके उद्दिष्ट साध्य करण्याकरता होता। राम अवतारी पुरुष होते, एक आदर्श पती, आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श राजा, एक लोकहितकारक जनतेच्यासाठी आज प्रजेचा हितदक्ष राजा असे श्री प्रभू श्रीराम, आज त्यांचा जन्मोत्सव खूप आनंदोत्सव त्यांनी साजरा झाला आणि गेल्या 550 वर्षापासूनची जी आपली प्रतीक्षा होती त्याच्यासाठी असंख्य लढाया लढल्या गेल्या, खूप मोठा संघर्ष झाला। त्यानंतर 22 जानेवारी 2024 मध्ये अयोध्या ते श्रीरामचंद्र हे त्यांच्या मूळ जागी विराजमान झाले। त्यानंतर येणारी पहिली रामनवमी, मी पुनश्च एकदा या रामनवमीच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। जय श्रीराम। आज कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कोणाकोणाची लाभली? आज बरेच सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। मुकेश प्रवक्ते अजितदादा चव्हाण सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। नगरसेवक मुकेशजी शहाणे, राकेशजी धुंदे, रवीजी पाटील, यशवंतजी नेरकर, प्रवीणजी मोरे, राजेंद्रजी घडे, प्रवीणजी सोनवणे, त्याचबरोबर आमच्या इथले योग शिक्षक अजिंक्यबाद शाखेचे सर्व स्वयंसेवक योग शिक्षक, त्यांचं वय 84 आहे, ते आमचे बेदडे काका या ठिकाणी उपस्थित होते। त्याचबरोबर या ठिकाणी हास्य क्लब, महिलांचा एक हास्य क्लब भरत असतो, त्या हास्य क्लबमध्ये सर्व महिला उपस्थित होत्या। त्या महिलांच्या अध्यक्षा भारतीताई चौधरी देखील उपस्थित होत्या। त्याचबरोबर नानानी पार्कवर एक योगा ग्रुप आहे, त्या योगा ग्रुपचे सर्व सदस्य, तेथील विजयभाऊ कपिले असो, वझरे काका असो, त्याचबरोबर अनेक सर्व सदस्य योगा ग्रुपचे या ठिकाणी उपस्थित होते। त्याचबरोबर परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक उपस्थित होते। सर्वांच्या हस्ते सर्वांना आरतीचा मान देण्यात आला, सर्वांच्या हस्ते आरती करून हा उत्सव साजरा केला।
महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकरसह स्वप्नील गायकवाड, नाशिक.